मित्रांनो, आपण किती जरी इंग्लिश ग्रामर शिकलो तरी आपलं ज्ञान तोपर्यंत अपूर्णच राहतं जोपर्यंत आपण आपला इंग्लिश शब्दसाठा वाढवत नाही। म्हणूनच आपण ही सिरीज चालू केलेली आहे। दररोज आपण एक दोन इंग्लिश शब्द आणि त्याचे सर्व प्रकारचे सिनोनिम्स आणि अँटोनिम्स म्हणजे समानार्थी आणि विरुद्धार्थी शब्द पाहतोय आणि प्रत्येक शब्दाला कशा प्रकारे वाक्यात वापरायचं, कशा प्रकारे वाक्यात बोलायचं हे व्यवस्थितपणे समजून घेतोय। तर बघा, सुरुवात करूया। पहिला शब्द आहे अकोमोडेट। एक वर्ब आहे, मराठीत अर्थ होतो सहाय्य करणे, सुयोग्य बनवणे, सामंजस्य करणे। मराठीमध्ये अर्थ काय होतो? सहाय्य करणे, सुयोग्य बनवणे किंवा सामंजस्य करणे अशा अर्थाने हा शब्द मराठीमध्ये वापरला जातो। हा शब्द एखाद्याला मदत करणे, गोष्टींना एकमेकांसाठी योग्य बनवणे किंवा मतभेद सोडवणे असं दर्शवतो। उदाहरणार्थ, दिस रूम कॅन अकोमोडेट अ लार्ज फॅमिली। ही खोली मोठ्या कुटुंबासाठी योग्य आहे। याचे सिनोनिम्स म्हणजे समानार्थी शब्द आहेत oblige, सर्व, असिस्ट, फिट, सूट, अडॅप्ट, रिकन्साइल, ॲडजस्ट। याचे अँटोनिम्स म्हणजे विरुद्धार्थी शब्द आहेत डिसअब्लाइज, इम्पीड, स्पॉइल, इम्बिटर। तर बघा, प्रत्येक शब्दाला वाक्यामध्ये कसं वापरलं जातं हे पाहूया। पहिला शब्द आहे oblige। मराठीत अर्थ होतो उपकार करणे, बंधन घालणे। एखाद्याला मदत करून त्याच्यावर कृतज्ञता किंवा कर्तव्य बंधन लादणे। उदाहरणार्थ, त्याने माझ्यावर उपकार केले, ही obliged मी। दुसरा शब्द आहे सर्व। मराठीत अर्थ होतो सेवा करणे किंवा मदत करणे, एखाद्याच्या गरजा पूर्ण करण्यासाठी काम करणे। उदाहरणार्थ, त्याने ग्राहकांची सेवा केली, ही सर्व द कस्टमर्स। पुढचा शब्द आहे असिस्ट। मराठीत अर्थ होतो सहाय्य करणे, साथ देणे, एखाद्याला त्याच्या कामात किंवा अडचणीत मदत करणे। तिने त्याला साथ दिली, शी असिस्टेड हिम। पुढचा शब्द आहे फिट। मराठीत अर्थ होतो योग्य बनवणे, जुळवणे, एखादी गोष्ट दुसऱ्याला सुयोग्य बनवणे। त्याने कपडे जुळवले, ही फिटेड द क्लोथ्स। पुढचा शब्द आहे सूट। मराठीत अर्थ होतो अनुकूल करणे, जुळणे, एखाद्या परिस्थितीसाठी किंवा व्यक्तीसाठी गोष्टी जुळवणे। हा रंग त्याला जुळतो, दिस कलर सूट्स हिम। पुढचा शब्द आहे अडॅप्ट। मराठीत अर्थ होतो अनुकूल करणे किंवा बदलणे, एखादी गोष्ट नवीन परिस्थितीनुसार बदलणे। उदाहरणार्थ, त्याने स्वतःला बदलले, ही अडॅप्टेड हिमसेल्फ। पुढचा शब्द आहे रिकन्साइल। मराठीत अर्थ होतो सामंजस्य करणे, सलोखा करणे, दोन व्यक्तींमधील किंवा मतांमधील मतभेद दूर करणे। त्याने वाद सामंजस्य केला, ही रिकन्साइल्ड द डिस्प्यूट। पुढचा शब्द आहे ॲडजस्ट। मराठीत अर्थ होतो समायोजित करणे किंवा जुळवणे, एखादी गोष्ट किंवा परिस्थिती योग्य ठिकाणी बसवणे। त्याने घड्याळ जुळवले, ही ॲडजस्टेड द वॉच। आता विरुद्धार्थी शब्द बघा। डिसअब्लाइज। मराठीत अर्थ होतो अपमान करणे किंवा नकार देणे, एखाद्याला मदत न करणे किंवा अपमानजनक वागणे। त्याने माझा अपमान केला, ही डिसअब्लाइज्ड मी। पुढचा शब्द आहे इम्पीड। मराठीत अर्थ होतो अडथळा आणणे किंवा रोखणे, एखाद्या कामात किंवा प्रगतीत अडचण निर्माण करणे। त्याने माझ्या कामात अडथळा आणला, ही इम्पीडेड माय वर्क। पुढचा शब्द आहे स्पॉइल। मराठीत अर्थ होतो खराब करणे किंवा बिघडवणे, एखाद्या गोष्टीचा दर्जा किंवा उपयोगिता नष्ट करणे। त्याने खाणे खराब केले किंवा त्याने अन्न खराब केले, ही स्पॉइल्ड द फूड। पुढचा शब्द आहे इम्बिटर। मराठीत अर्थ होतो कटू करणे, वैर वाढवणे, एखाद्याच्या भावना किंवा संबंध कटू बनवणे। त्याने वादाने वैर वाढवले, ही इम्बिटर्ड
द डिस्प्यूट